नमस्कार, मी सायली लाहोटी. मी आत्ता भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये प्रिव्हेंटिव्ह कॉन्झर्वेशनचा पोस्ट ग्रॅड डिप्लोमा करते. सो तुम्ही इकडे बघू शकता, हे ग्राफिक डॉक्युमेंटेशन आहे आणि इकडे डॅमेज मॅपिंग केलेलं आहे. म्हणजे या पेंटिंगमध्ये इथे क्रॅक्स आहेत, पेंट लॉस आहे, इकडे पेपर लॉस आहे, इथे फंगस आहेत आणि वेदर कंडिशन्स आणि पुअर स्टोरेजमुळे इकडे फ्लक्च्युएशन्समुळे इकडे फ्लेकिंग, डिलॅमिनेशन असे बरेचसे डॅमेजेस झालेले आहेत. तर हे डॅमेजेस लोकेट करणं आधी गरजेचं आहे, म्हणजे डॅमेज मॅपिंग करणं गरजेचं आहे पुढच्या ट्रीटमेंटला चालू करण्याआधी. इथे लेजन्स यूज केलेले आहेत खाली, क्रॅक्स, पेपर लॉस, पेंट लॉस, मोल्ड, स्टेन, ब्रिटल एजेस. म्हणजेच कोणतं डॅमेज कोणत्या लोकेशनला झालंय याच्यामुळे एक्झॅक्ट कंडिशन या पेंटिंगची आधी कळून जाते ट्रीटमेंटच्या आधी. फॉर एक्झाम्पल ब्रिटल एजेस आहेत, सो इकडचे एजेस ब्रिटल आहेत, तर मी इथे मार्किंग करेल. इथे मला पेपर लॉस दाखवायचा आहे, तर मी पेपर लॉसला लेजंड यूज केलेला आहे. मी इकडे पेपर लॉस दाखवेल. एक्झॅक्ट ज्या लोकेशनला जो डॅमेज झाला तेवढाच लोकेशन मी लोकेट करेल त्याच पद्धतीने. सो यामुळे एक पूर्ण ट्रीटमेंटच्या आधी एक डॉक्युमेंटेशन पूर्ण शीट रेडी होते की लोकेशन डॅमेज कोणत्या लोकेशनला झालेले आहेत आणि आता कोणत्या डॅमेज साठी कोणती ट्रीटमेंट करायची आहे याचा पूर्ण आढावा याच्यात मिळतो. सो आता पहिली प्रोसेस याची असेल की हे पेंटिंग या बोर्डवरनं काढायचं आहे, कारण या बोर्डमध्येच ऍसिड आहे आणि त्या ऍसिड पूर्ण या पेंटिंग मध्ये पूर्ण ट्रॅव्हल होत आहे. तर या पेंटिंगला आपण आधी जे काही अडेसिव्हने जे आहे ते अडेसिव्ह आपण सेपरेट करून बोर्ड पासून आधी बोर्ड वेगळा आर्कायवल बोर्डवर आपण नंतर पेपर त्याच्यावर ट्रान्सफर करून मग पुढच्या मॉडर्न केमिकल्स, ट्रेडिशनल मेथड्स या सगळ्या कॉन्झर्वेशनच्या पूर्ण वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सची हेल्प घेऊन आपण हे पेंटिंग रिस्टोर करतो. चित्र 19th सेंचुरी मधलं आहे. साऊथ इंडिया मधल्या आश्रम मधलं तिकडचे ते संत आहेत, सो त्यांनी ते रिस्टोर करण्यासाठी संस्थेला दिलेलं आहे. वेळ साधारण डिपेंड्स की वेदर कसं आहे, पुढचं केमिकल कसे रिॲक्ट करतायत आणि पूर्ण टीमचं वर्क कसं आहे, शेड्यूल कसं आहे. पण साधारणपणे या पेंटिंगसाठी पूर्ण प्रोसेस होण्यासाठी 4 ते 5 महिने लागू शकतात. थँक्यू.